असं नाही, शाळा नाही असं नाही, शाळा तर आहे पण आमच्या गावची शाळा बंद आहे. तेथून आमचे पोरं पोरी घरच्यांनी जाऊन झांगड गुत्ता करायला जाते. झांगड गुत्ता अमोल नाल्यावर. म्हणजे तुमची शाळा अंमलदार भरते? हा, अमोल नाल्यावर भरते. हा, अमोल नाल्यावर भरते. अमोल. हा, शाळाच नाही आमच्या गावला. कोण आहे तुमच्या गावचा पुढारी? कोण आहे सरपंच? सरपंच घरी आहे आणि पोलीस पाटील येतच आहे ओसी पिऊन. काही खरं नव्हे. पाटील, तुम्ही तरी शाळेकडे लक्ष द्यायला हवं होतं. मी का शाळेकडे लक्ष देऊ? म्हणजे तर सहीच नाही मारतात मास्तर. आणि मी कोण आले शिकवया गाडीवर चढून राहिले? काही खरं नव्हे पाटील, तुमच्या गावचं काहीच खरं नव्हे. मी जातो आता सरपंचाच्या घरी. अरे कशाला मास्तर तुम्ही सरपंचा घराकडे जाते? मैदानाला घेऊन जा सरपंचाच्या घराकडे. जा रे मैदाना, त्याला घेऊन जा बरं सरपंचाच्या घराकडे. चला मास्तर, मी घेऊन जात तुम्हाला मैदानाला सरपंचाच्या घराकडे. काय करताय बे पोट्यानं? चाले बत्त्याच खेळता का? गाडवे जरा चारचे परदेसी अरे आहे का घरी कोणी? सरपंच साहेबाच्या घरी आहे का कोणी? तुम्ही हो का सरपंच साहेब? आजी, हे सरपंच साहेब नो, हे सरपंच साहेबाचे नौकर हो, राम्या. मी सरपंचाचा नौकर हो, पण मी सरपंचाचे अर्धे काम मिस करतो. थोबाडाहून तर काही वाटत नाही म्हणा. वाटत नाही पण करतो ना का मी. अबे राम्या, काय हे करते? बनव सरपंच साहेबाले. आमचा मालक येत नाही कामा म्हणजे आहे, कामा थोडा वेळ. बरं, घरी नाही का तुमचा सरपंच साहेब? घरी आहे पण कामात आहे. असं कोणतं काम आहे बे साहेबांनी तुमच्या? कोणत्या कामात आहे असे? अरे कामात आहे राजा. कोणते काम आहे? कोणी आज जायचं नाही बरं. काहून बे? का तुम्हाला कोण मैदान बनवलं ना का नाही? किती सांगत तो आपलंच लावत आहे. अरे तू सरपंच साहेबाचे बजावते का मारू पाण्याला खाली दोन ते? अरे, सरपंचाचं कोणतं काम सुरू आहे रे? असं इकडे येतच नाहीये. बोलावते का नाही बे सरपंच साहेबाने? काय करताय राजू तू? काही नाही जी, अभ्यास करत होतो. हा काय आहे? ही आहे का? बरं राजू, हा अ लिही बरं तू बरोबर. तेव्हा लिहिला ना मी. असाच ना मास्तर साहेब? बिलकुल राजू, आज तू बरोबर लिहिलास. किती हुशार आहेस तू, खूप हुशार आहेत. आजी पण म्हणजे लहान लहान पोट्टे कसं का वेगळंच लिहत होते. हे माझा वेगळं दिसत आहे. तरी पण बरोबर आहे तुझं. नाही जी, तुम्ही तुरी देऊन पास झाले का नाही तर?
मला तर वाटत आहे का तुरी देऊन किंवा गहू देऊन पास झाली असं. किती शिकून आहे तुम्ही? नॉल्टी लॉट माझं शिक्षण. आंटी लॉट मला ते आमच्या तर पहिलं आमच्या दारूचं नाव होतं. हे तर तुम्ही काहीतरी वेगळं सांगत आहे. मला आडाने समजत आहे का आम्हाला? माझ्या नाव म्हणलं या गावचा मजाक वाटते का तुम्हाला? काय सांगितलं तुला ना? काय सांगत काही नाही मला रामे बोलवत नाही तुम्हाला. तसं नाही की सरपंच साहेब, आपल्या गावात मास्टर आले आहे. मास्टर हो जी सरपंच साहेब, माझंच काम होतं, माझंच. नमस्कार नमस्कार. मास्तर आपल्या गावी मोठ्या शाळेची आमच्या गावची शाळा तर बंद आहे भाऊ. हो जी सरपंच साहेब, पण मास्तराची बदली आपल्या गावात झाली आहे ना. बदली झाली कशी? शाळाच नाही. आता तर शाळा तर चालू करा तुम्ही. शाळा आहे ना. अबे मला काय एवढेच काम केले का? शाळा चालू करायला मला असे काही काम आहे का? मग सरपंच तुमच्या गावात शाळा सुरू ना, तर तुमचे मुले गावात शिकले नाही पाहिजे. अरे मास्तर तुम्हाला काय एवढे पडले? आमचे पोरं शाळा शिकव नाही तर ढोर राखो. तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही आपला पगार घ्या आणि जा चंद्रपुरले ऐश करा. सरपंच तरी पण मास्तर या नात्याने माझा हो मास्तर मी देते ना शाळेसाठी जागा. काय विषय आहे का? गावात जर शाळा शिकवायची असेल तर अभिनंदन आहे तुमचं. शाळा आपण केव्हाही करू शकतो आणि मी केव्हाही तुम्हाला जागा द्यायला तयार आहे. बाबा हे कोण तर? गाडेगावचे सरपंच. सरपंचाची ओळख आहे तुम्हाला आता सांगू का मी बाय? सांगा. मी या गाडेगावचा सरपंच. माझं नाव गणपतराव वाडे. असा फाडिंग ना काय एखादा असा गेला पाहिजे डबा घेऊन. अच्छा हे आहेत तर गणपतराव सरपंच साहेब. मीच सरपंच आहे.
आले भेटले ते आपल्याला या गावामध्ये प्रौढशाळा सुरू करायची आहे, वारू आणते सरपंच. माझे माझ्याकडे वारू आणते माझ्याकडे बाय शाळा या गावात बरं, तुम्ही जर शिकवायला तयार असेल तर शाळा सुरू करणं हा काही मोठा विषय नाही. आपण केव्हा पण शाळा सुरू करू शकतो. तुम्ही सांगा कधी करायची ते, आम तो अवेलेबल 24 आवर्स. ठीक आहे सरपंच साहेब, तुम्ही म्हणाल तेव्हा आपण शाळा चालू करू. आताच करू ना मग, शिकवा मला. हा कवा जवाच तर उद्या जाल भुलून तुम्ही नाही विसरणार तुम्हाला. तुमची एंट्रीच नाही कडक झाली हो. माझा विचारा यांना नाक करायचा ना सरपंचाचा. सरपंच, पण या गावचे लोक दिवसाला शिकायला येणार का? अहो लोक योगा नाही हो, मी हाव ना, मला शिकवा ना तुम्ही. पण रात्रीची शाळा घ्यायची म्हणा हो, रात्रीची शाळा घेऊ हो, पण तुम्ही पहिलं मला शिकवा, मग मी शिकवा लोकांना काय शिकवत आहे ते. हे पाटील काय शिकणार आहे बाबा, अंगुठा छाप समजत नाही. एकाच झांगड गुत्ता दुसऱ्याला लावून देते, पोलीस स्टेशन मध्ये जाऊ एकाची केस दुसऱ्यावर लावते. ह्या तू शिक्षण तर मी नाही शिकणार का सरपंच? हो, तू पेपर कसा पास झाला हेच मला माहित नाही. सरपंच पाटील कसा झाला का? अबे तो पेपर नव्हते बे. हो, म्हणजे तुला पाहूनच पास केलं असेल, सर बनवलं असेल पाटील. तेव्हा 1,00,000 दिला का सर्व खुश. ओ पेपर आता चालू झाले. हो बरोबर, म्हणून तू पाटील झाला. मला 1 लाखानं खोटं झालं भाऊ. 5 लाख खर्च करा लागेल तेव्हा मी झालो सरपंच. गान पाडे या एकट्यासाठी शाळा चालू करा बे. मास्तर कोणासाठी शाळा चालू करा? अबे 5 लाख खर्च केले, मग बाई कोणाचं ऐकल भाऊ? नाही तर मी शाळात बंद ना बाईले बी बंद. हट, तसं नको करू सरपंच. मग तुला माझं ऐकायला लागल. पाहिजे. मग माझं ऐकायचं ना, तू तुझी पाटील बी बंद. एक ठराव घेतला गेला पाटील गावाले. तू फक्त 5 वर्षासाठी आहे, मी 60 वर्षासाठी आहे. 60 वर्षासाठी. 5 वर्ष म्हणलं तरी लोकांनी एक वेळा निवडून दिलं. मी 5 वर्ष असा एन्जॉय करेन का म्या बापाचा गाव आणि म्या बापाची ग्रामपंचायत. मी काय करायचं हे मीच करणार, मी कुणाचं ऐकणार नाही, बिलकुल नाही. हो, पण मास्तर आता गावासाठी शाळा चालू करत ना, मास्तरानेच विचारून घेऊ कोणासाठी. बरं बघू, बोला मास्तर काय समस्या आहे ते. सर्वांसाठी जायची शाळा. बरं बरं बरं, बोला बोला बोला. ओ पण जागा तर ठरवा मास्तर. आपल्याकडं कोटं गावला गायरान जमीन होती, नांगरा लोकांनी कब्जा केला, घर बांधले, आता कुठं शाळा बांधायची? बरं जाऊ द्या, तुम्ही म्हणत असाल जागेचा प्रश्न आहे तर आपण आताच या शाळेच्या पटांगणावर 5 लाख रुपयाचं शेड बांधलं. हे 5 लाख 5 लाख रुपये तर काय विषय आहे, थोडस वाढवून टाकू. येतपर्यंत आहे, घेऊ जाऊ इथपर्यंत. काय करायचं आहे भाऊ, आपल्याला काय कागदावर घोडे रंगवायचा आहे, पैसाच खर्च करायचा आहे. जेवढा खर्च करून तेवढाच माझा फायदा आहे. मला काय करायचं आहे भाऊ, चला बनवून टाकू शेड. बरं बरं सरपंच साहेब, सही मारायचं काम आम्हाला, बाकीचं ते बाबूच पाहिजे सचिव आमचा. ठीक आहे सरपंच साहेब, मग घेऊ तर आपण या ग्रामपंचायतच्या शेड मध्ये शाळा. नक्कीच घेऊ ना, मी तर पोहत आतुरते कधी मजा येईल. मजा आपण देऊ ना बाई. पहिला मान माझ्या शिकायचा. बरं ठीक आहे सरपंच साहेब, आता मी प्रवास करून आले, मी थकली आहे. हो, एवढ्या लवकर कसे थकले तुम्ही, अजून तर काहीच नाही झालं. तर मी आता उद्याला शिकवणार, तर तुम्ही सगळेजण उद्याला या. मी आता आराम करतो. हो, मी पण येऊ का आराम करायला? हो या ना. पण चला आपल्या बंगल्यावर. माझ्या बंगल्यावर असं म्हणते का? माझ्या बंगल्यावर तर मी रोजच राहत होती.
एकाने वेळ हो, बोला, आता मला मी पण थकले आहे फार, मला आराम करू द्या. बरं बरं नंतर कधीतरी बघू, येईलच चान्स कधी ना कधीतरी. बाई रे बाई, का बाई होते सरपंच, का बाई होते? बाई एकदम कडक. तू बरोबर नाही बघितला पाटील तिले. मी तर खालपर्यंत वरपर्यंत पुरी स्कॅन केली तिले. जे कॅमेरे होते कॅमेरे, तुला चष्मा लावून आहे का मला भाऊ, मी असता पण बघतो. हे बघ, हे बघ. कोणी लोक पाहिजे आहे का मी भोकणा म्हणतो. बघितलं तर पाटील, आता तुम्ही त्या बाईवर नजर नाही टाकायचे. मी गावचा प्रथम नागरिक या मानाने माझा पहिला मान आहे. त्या बाईवर पहिला नंबर माझाच लागेल. बरं सरपंच, जाऊ द्या तुमचं. आता शाळा घ्यायची का मग? बरं मास्तर, घेऊ ना शाळा, काही विषय नाही. बरं सरपंच, या तुम्ही सर्वजण उद्या, घेतो तुमची शाळा. बरं मास्तर, मी का म्हणतो, हो मास्तर. मास्तर, तुमची पण शाळा चालू करून देतो. आमचे मुलं येतील तुमच्या शाळेमध्ये. हो, या पाटलाचे आहे ना 10-12 बेवारस. अहो मजेत आहे 10-12, तुमचे आहेत 4-5. ए पाटील, काय बी नको बोलू. मग 4-5 असतो. वगैरे शिलाबाईचे आहे ना 4-5. शिलाबाई फिलाबाई नाही, चंपीचे आहे. तू काही बी कोणाचं नाव सांगते का? म्हणजे 4-5 आहे पाटील. या सरपंच तुम्ही आता, मी कोणाला माहित नाही. हा बरं, मग कोणाला माहित नाही काम. तुझ्यासारखं गायरान धंदा आहे ना, लपू छपून आहे बाबा. दिवसा पोरांची मजा आणि रात्री आमची मजा वडील लोकांची. पाटील, शाळा हो शाळा. हो रसवंती, पण तुझी कुठे तयारी चालू आहे? कुठे जात आहे तुले? हो, मी पण येणार आहे सभेला. मला बोलावलाय सभेला, मी येणार आहे. आजची सभा रंगणार आहे चांगली म्हणून. त्यासाठी कोणाचे नाव घेते तर मी पाहिजे ना मग. ए रसवंती, तू नको येऊ ना. स्वयंपाक बनव, मटणाची भाजी तडके लावून बनव. गाता आहे का तुले? आहे तोंडात लगेच. 32 आहे 32. मला तर वाटत नाही तुला बकरा खाता येते बा म्हणून. रोज बनवते का फुकट बनवते का माझ्यासाठी? मी काहून नको येऊ, मी पण येईन तुमच्या सभेला. तिने जर तुमच्यासोबत लग्न करतो म्हणलं ना, मी आहे ना मग तुम्ही आहे. का करते रसवंती तू, का करते?